ओके. आजच्या लेक्चरमध्ये जे डे 2 आहे, उद्याचं सेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. जॉब रिलेटेड. ओके. जॉब अप्लिकेशन्स कसे करायचे, युरोपा सीव्ही कसा बनवायचा, जॉब अप्लिकेशन्स कसे करायचे, तुम्हाला सॅलरीज किती भेटणार आहे, कोणत्या फील्डमध्ये कसे जॉब आहेत, कसं आपले ते सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला डे 3 मध्ये. प्लीज आजचे क्वेश्चन, तुमचे जे काही क्वेश्चन विचार तुम्ही आजच्या एज्युकेशन रिलेटेड क्वेश्चन विचारायचं आहे, की ज्या स्टुडंटना जर्मनीमध्ये जाऊन स्टडी करायचा आहे, 12 पास असतील किंवा त्यांचं 10 पास आहे, याने ग्रॅज्युएशन असतील आणि एनी एज्युकेशन लँग्वेज कोर्ससाठी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जर्मनीमध्ये एज्युकेशन आहे फ्री. जर्मनीमध्ये एज्युकेशन तुम्हाला फ्री एज्युकेशन आहे फॉर मास्टर्स, बॅचलर्स, पीएचडी आणि तुम्हाला आउसबिल्डिंग प्रोग्राम. आणि त्याच्या पॅरली तुम्हाला स्कॉलरशिप्स, की अशा कोणत्या गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स आहेत की ते तुम्हाला तिथे अप्लिकेशन करायचे आहेत. एक एक्झाम्पल म्हणा तुम्ही, DEED डाळ ही एक स्कॉलरशिप्स आहे. KEED कार्ड ही एक स्कॉलरशिप्स आहे. आउसबिल्डिंग प्रोग्राम याची पण मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि स्टडी विजा गायडन्स आणि करिअर प्लॅन, तुमचा रोडमॅप कसा तुम्ही प्लॅन करताय. तुम्ही फायनल इयरचे स्टुडंट आहात, सेकंड इयरचे असतील, थर्ड इयरचे असतील, त्यात कोणी बॅचलर कम्प्लीट आहे, कोणाला मास्टरसाठी जायचं आहे, कोणाचं मास्टर झालं असेल त्यांना पीएचडी साठी जायचं असेल, आणि कोणाचं एज्युकेशन नाही, कोणाचं 10वीच पास आहे त्यांना पण एज्युकेशनसाठी जायचं असेल, तिथे पण तिथे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हाऊस प्रोग्राम, हा हाऊस प्रोग्राम जसं कमो आणि सिक्वा जो प्रोग्राम आहे हाऊस प्रोग्राम, तो प्रोग्राम तुम्हाला तिथे अटेंड करायचा आहे हाऊस प्रोग्रामसाठी. ओके. आणि सगळ्यात म्हणजे जे जे स्टुडंट एज्युकेशनसाठी जायचं आहे त्यांना ही एक्झाम, IELTS, तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा तुम्ही गुगलला पण सर्च करा. जर्मनीमध्ये या एनी युरोपच्या कंट्रीज असतील किंवा तुम्ही आउट ऑफ कंट्रीमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्हाला ही एक्झाम कंपल्सरी आहे फॉर इंग्लिश टॉट प्रोग्रामसाठी. जर तुम्ही इंग्लिश टॉट प्रोग्रामसाठी जायचं असेल तर तुम्हाला IELTS इज कंपल्सरी. तुम्हाला IELTS द्यावं लागते. IELTS ही जी इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्ट सिस्टीम आहे. IELTS टेस्ट मॉड्यूल तुम्हाला 4 मध्ये आहे: लिसनिंग, रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामचा स्कोर असतो 6 to 6 मिनिमम आउट ऑफ 9 मध्ये 7-9 पाहिजे. फॉर बॅचलरसाठी 6 पाहिजे. तुम्हाला सेम एक्झाम इंग्लिश, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग म्हणजे ड्युरेशन 30 मिनिट्स. 4 ऑडिओ असतात, प्ले जातात, तुम्हाला 40 क्वेश्चन असते. रीडिंग मध्ये तुम्हाला 60 मिनिटचं रीडिंग असतं, 3 पॅसेज दिले जातात, तुम्हाला रीड करायचं आणि सॉल्व्ह करायचे असतात इंग्लिश लँग्वेजमध्ये. रायटिंग असते, तुम्हाला SMS रायटिंग, ग्राफ, चार्ट, ओके, टेबल डायग्राम, एसे रायटिंग 125 वर्डचा, हे तुम्हाला रायटिंग आहे. आणि फेस टू फेस हे तुमचा इंटरव्ह्यू असतो फॉर स्पीकिंगसाठी. पहिलं तुमचं एक जसं जर्मन लँग्वेजमध्ये स्पीलन आहे, स्प्रेशन, टू स्पीक, जी फोर्टोलुंगन, तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन, तुम्हाला काही कार्ड दिले जातात आणि तुम्हाला ग्रुप डिस्कशन असतं. अशी ही एक्झाम आहे IELTS एक्झाम. IELTS एक्झाम हे तुम्ही कधी देऊ शकता, असं असं काढलं नाही की IELTS एक्झाम तुम्हाला कधी द्यायची, काय द्यायची. आणि याच्यासाठी तुम्हाला कुठली एक्झामचा क्रायटेरिया नाही की तुमचं 12वी झालं पाहिजे, 10वीच पाहिजे. आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला 2 वर्षच व्हॅलिडिटी असते. सर्टिफिकेट तुम्हाला हे 2 वर्षाचं व्हॅलिडिटी असते IELTS. ही एक्झाम तुम्ही गुगलला सर्च करा, तुमचं नियर बाय सिटीमध्ये, प्रत्येक सिटीमध्ये हे सेंटर असते, तिथे तुम्हाला ही IELTS एक्झाम द्यायची आहे फॉर स्टडी पर्पजसाठी. IELTS हे 2 कॅटेगरीमध्ये असते, एक IELTS अकॅडमिक आणि दुसरी IELTS असते जनरल. अकॅडमिक जी IELTS आहे फॉर स्टडी पर्पजसाठी, अकॅडमिक IELTS तुम्हाला स्टडीसाठीच असते. आणि जनरल IELTS तुम्हाला जॉबसाठी, जर तुम्ही कॅनडासारख्या सिटीमध्ये जॉब बघत असाल तर तिथं लागते. युरोपसाठी तुम्हाला IELTS जॉबसाठी गरज नाहीये. तुम्हाला जर्मन लँग्वेज इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला युरोपियन कंट्रीसाठीच. ओके. आणि IELTSचा जो ब्रँड स्कोर असतो जो 9 असतो. ओके. इथे तुम्हाला मिनिमम 6.5 लागते. मिनिमम 6.5 बॅचलर आणि मास्टरसाठी पण. तुम्ही जर बॅचलरसाठी अप्लाय करताय, मास्टरसाठी अप्लाय करताय तर तुम्हाला 6.5 लागते. आणि हाऊस बिल्डिंग प्रोग्रामसाठी नो नीड IELTS.
जर तुम्ही आउसबिल्डिंग प्रोग्रामसाठी जात असाल, प्लीज तुम्हाला तिथे IELTS लागणार नाहीये. ओके. IELTS इज अ इंटरनॅशनल रिकमेंडेड इंग्लिश लँग्वेज प्रोफेन्सी टेस्ट असते. रिक्वायर्ड द ऍडमिशन फॉर मेनी युनिव्हर्सिटीज. तुम्हाला हे फक्त युनिव्हर्सिटीसाठी ऍडमिशन आणि व्हिसा प्रोसेससाठी लागते. जर तुम्ही स्टुडंट व्हिसा ला अप्लाय करत असाल तर तुम्हाला IELTS इज कंपल्सरी. ते पण तुम्ही इंग्लिश टॉट प्रोग्राम मध्ये जात असाल तर. जर तुम्ही जर्मन टॉट प्रोग्राम मध्ये जायचं असेल तर नो नीड ऑफ IELTS, पण व्हिसा पर्पज साठी IELTS खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला IELTS एक्झाम द्यावं लागेल आणि मिनिमम तुम्हाला 6.5 म्हणजे ब्रँड असतो असते, ते प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज व्हॅरी होत असतो. पण व्हिसा अप्रुव्हल साठी एक तुमचं सेक्युअर आहे की तुम्हाला 6.5 मिनिमम या. टेस्ट मॉड्यूल तुम्हाला दोन टाईप मध्ये मॉड्यूल असतात, एक कम्प्युटर बेस्ड असतं आणि एक पेपर बेस्ड असते. ही पण एक्झाम ऑफलाईन होते, नॉट ऑनलाईन. तुम्ही PTC तुम्ही सर्च करताय, पुणे सारख्या, मुंबई सारख्या, औरंगाबाद सॉरी संभाजीनगर साठी, नांदेड अशा ठिकाणी तिथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही एक्झाम तुम्हाला देता येते. ओके. कॉम्प्युटर बेस्ड असते आणि पेपर बेस्ड असते. तुम्ही कॉम्प्युटर पण एक्झाम देऊ शकता किंवा तुम्ही रिटर्न मध्ये पेपरवरती पण एक्झाम देता असते. मल्टिपल टेस्ट असतात, डेट असतात थ्रू आउट द इयर, म्हणजे मल्टिपल डेट, मल्टिपल टेस्ट तुम्ही देऊ शकता. रिझल्ट तुमचा 1 to 5 डेज मध्ये रिझल्ट येतो कॉम्प्युटर बेसचा. आणि तुम्ही जर पेपर बेस देत असाल तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट असते. IELTS एक्झामची व्हॅलिडिटी असते 2 इयर्स. 2 वर्षामध्ये हे व्हॅलिडिटी अवेलेबल आहे. आणि एक्झाम फीस थोडी जास्त असते. प्लीज तुम्ही प्रॉपर प्रिपरेशन करूनच तुम्हाला ही IELTS एक्झाम द्यायची आहे. 18 ते 20 हजारापर्यंत ही IELTS एक्झामची फीज असते. ओके. चार्जेस चेक ऑफिशियली टेस्ट प्रोव्हाइड इन द बिफोर द बुकिंग. जर तुम्हाला प्रॉपर चेक करायचं आहे ऑफिशियली IELTS तुम्ही सर्च करा. त्यासाठी मी तुम्हाला अप्लिकेशनचा ऍक्सेस देणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये अवेलेबल इन्फॉर्मेशन असणार आहे. याच्यासाठी जर तुम्हाला स्कोर आणायचा असेल तर तुम्हाला डेली इंग्लिश प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे इम्प्रूव्ह व्होकॅबलरी करणं, रीडिंग, डेली न्यूजपेपर, तुम्हाला मूवी वॉच करायच्या डेली, एसे रायटिंग करायचं आहे आणि मॉक टेस्ट द्यायच्या जास्त आणि प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला इंग्लिश लँग्वेज टेस्ट आहे, तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे इंग्लिश लँग्वेजसाठी. आणि ज्या स्टुडंटचे IELTS बद्दल जे क्वेश्चन आहेत, प्लीज तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुम्ही IELTS बद्दलचे क्वेश्चन विचारायचे आहेत. इंडियामध्ये राहून जॉब करण्यासाठी आहे तर काय. येस येस, मी एक्सप्लेन करतोय. इंडियामध्ये पण राहून तुम्ही जॉब्स थोडा रिपीट करताल का? ओके. लेट जॉईन केलेत का तुम्ही? इंडियामध्ये राहून तुम्हाला जॉब्स. ओके. प्लीज ही IELTS एक्झाम आहे, इंग्लिश लँग्वेज कम्युनिकेशन टेस्ट सिस्टीम असते. फॉर तुम्ही बॅचलरसाठी मास्टर्ससाठी जायचं असेल तर तुम्ही तिथं IELTS एक्झाम द्यायची आहे फॉर मास्टर्स आणि बॅचलरसाठी. ओके. IELTS मध्ये तुम्हाला मिनिमम 6.5 लागतं, म्हणजे 6.5 तुम्हाला मिनिमम पाहिजे फॉर मास्टर्स, बॅचलर, PhD साठी इन या कोर्ससाठी. जर तुम्ही आउट ऑफ कंट्रीमध्ये जर तुम्ही एज्युकेशन जायचं, एज्युकेशनचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला एक एक्झाम द्यावं लागते IELTS. येस प्लीज गणेश. तुमचे जे काही डाऊट्स आहेत प्लीज तुम्ही क्वेश्चन चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. जर तुमचा इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. ओके. प्लीज ट्राय करा तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन विचारायचं. ओके. IELTS रिलेटेड प्लीज तुमचे क्वेश्चन्स असेल तर प्लीज तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन विचारायचे आहेत. ओनली IELTS बद्दल किंवा तुम्हाला एज्युकेशन रिलेटेड. ओके. येस 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 देऊ शकताय. IELTS चा सिलेबस हा इंग्लिशचा असतो. रीडिंग, लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग. तुम्हाला मी अप्लिकेशनचा ऍक्सेस देणार आहे. प्लीज तुम्ही गुगल फॉर्म भरायचा आहे. ओके. त्या अप्लिकेशनच्या ऍक्सेसमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये IELTS चा सिलेबस काय आहे, IELTS चा एक्झाम पॅटर्न काय असतो, हे सगळं PDF आम्हाला तुम्हाला मी अप्लिकेशन मध्ये प्रोव्हाइड करणार आहे. प्लीज तुम्ही 88294460 या नंबरवरती मेसेज करा Day 2. थोड्या वेळाने मी तुम्हाला गुगल फॉर्म देणार आहे, गुगल फॉर्म भरायचा आहे. आणि जे स्टुडंट Day 1 मध्ये गुगल फॉर्म भरलेत प्लीज तुम्ही रिपीट गुगल फॉर्म भरू नका. तुम्हाला उद्यापर्यंत, उद्या मी तुम्हाला लास्ट Day 3 आहे, तिथे मी तुम्हाला अप्लिकेशनची लिंक देणार आहे. आणि अप्लिकेशनची लिंक द्या, तुम्हाला ते अप्लिकेशनचा गुगल फॉर्म पण तुम्हाला भरायचा आहे. ओके. येस. क्लिअर. प्लीज तुम्हाला IELTS रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत तुम्ही IELTS बद्दल तुमचे क्वेश्चन विचारायचे आहेत. आणि जे स्टुडंट सगळ्यांनी ट्राय करायचं आहे
एज्युकेशन साठी जर जाण्याचा प्लॅन करत असाल तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला IELTS एक्झाम फॉर एज्युकेशन पर्पज साठी आहे, फक्त एज्युकेशन साठी. नो नीड ऑफ द जॉब साठी तुम्हाला ही एक्झाम द्यायची गरज नाहीये. ओके, क्लिअर? येस. ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला प्लॅनिंग करतात फॉर मास्टर्स या बॅचलरसाठी. जे स्टुडंट आहेत, लिंक मी तुम्हाला थोड्या वेळाने ग्रुपवरती शेअर करतोय. तुम्हाला गुगल फॉर्म भरायचा आहे. ओके, गुगल फॉर्म फक्त भरून ठेवा, तुम्हाला नंतर अप्लिकेशनचा ऍक्सेस भेटून जाईल उद्यापर्यंत. ओके. येस. हा. जे स्टुडंट ज्या स्टुडंट येस, हाऊस बिल्डिंगचं पण मी एक्सप्लेन करतोय, जस्ट वेट करा. ओके, हाऊस बिल्डिंग पण मी एक्सप्लेन करणार आहे. ओके, ज्या स्टुडंटला फॉर बॅचलर साठी जायचं आहे किंवा त्यांना मास्टरसाठी जायचं आहे, हाऊस बिल्डिंगचे IELTS लागत नाहीये, IELTS लागत नाही हाऊस बिल्डिंगसाठी. ओके, बॅचलरसाठी आणि मास्टर्ससाठी. जे स्टुडंट आहेत फॉर बॅचलर त्यांना मिनिमम 12 पास पाहिजे, आणि जे स्टुडंट जायचं आहे त्यांना मास्टर्स करण्यासाठी त्यांचं बॅचलर डिग्री इज कंपल्सरी आहे. आणि त्यांना मॅक्झिमम म्हणजे मिनिमम त्यांचा 60% क्रायटेरिया पाहिजे युनिव्हर्सिटीचा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सायन्स, कॉमर्स, आर्ट अँड रिलेटेड तुम्हाला बॅचलर डिग्री पाहिजे. जर्मन B2 लेवल असेल तर वेल अँड गुड, बट तुम्हाला IELTS मिनिमम 6.5 पाहिजे. इथे पण तुम्हाला IELTS ही एक्झाम द्यायला पाहिजे. APS हे काय आहे? APS तुम्हाला कंपल्सरी आहे. पासपोर्ट जसं मी तुम्हाला काल एक्सप्लेन केले, पासपोर्ट इज द फर्स्ट डॉक्युमेंट, इज कंपल्सरी आहे. तुम्हाला CV, SOP, LOR रिकमेंडेशन ऑफ लेटर आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज का साठी जात आहे ते तुम्हाला SOP LOR बनावं लागते. तुमचा एक पोर्टफोलिओ पाहिजे. वर्क एक्सपिरियन्स नो नीड ऑफ बॅचलर, पण मास्टरसाठी तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स खूप इम्पॉर्टंट आहे. हेल्थ इन्शुरन्स सगळीकडे इम्पॉर्टंट आहे. आणि ब्लॉक अकाउंट, प्लीज जे स्टुडंट आहेत त्यांना कंपल्सरी आहे ब्लॉक अकाउंट. की तुम्ही जर मास्टर्ससाठी बॅचलरसाठी जातात तर तुमचा मंथली जो खर्च आहे तो तुम्हाला स्वतःला करावा लागतो. आणि जर तुमच्याकडे जर्मन लँग्वेज असेल तर तुम्ही तिथं पार्ट टाइम जॉब्स करून तिथं रिकवर करू शकता. ओके, त्यासाठी एक 15 ते 16 तुमच्या अकाउंटला शो केला होता ब्लॉक अकाउंट. आणि स्टुडंट विजा रिक्वायर्ड आहे दोन्ही गोष्टीसाठी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे स्टुडंट फॉर बॅचलर साठी जात असतात त्यांचं 13 इयर एज्युकेशन रिक्वायर्ड आहे. मिनिमम जर्मन युनिव्हर्सिटीजमध्ये 13 वर्षे तुमचं एज्युकेशन पाहिजे डायरेक्ट फॉर बॅचलर साठी जायचं असेल तर. मग तुमचं 12 कम्प्लीट असेल तर तुम्हाला 1 इयर कम्प्लीट करावं लागतं इंडियामध्ये. आणि नंतर तुमचं ऍडमिशन ट्रान्सफर होते बॅचलर साठी जर्मन कंट्रीसाठी. 1 इयर बॅचलर स्टडी इंडिया, रिकमेंड इस्टॅब्लिश क्वालिफिकेशन पाहिजे, युनिव्हर्सिटी स्पेसिफिक पाहिजे, आणि तुमचा असा हा पाथ पाहिजे, फाउंडेशन कोर्स पाहिजे तुमचा. ओके. आणि मास्टरसाठी तर काय प्रॉब्लेम नाही, तुमचं 3 ते 4 वर्षाची डिग्री कंप्लीट पाहिजे बॅचलरची. IELTS तर सगळीकडे कंपल्सरी आहे. APS, SOP, LOR, पासपोर्ट, फायनान्शियल डॉक्युमेंट हे सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये मी तुम्हाला याच्या डिटेल PDF मी तुम्हाला अप्लिकेशन मध्ये प्रोव्हाइड करणार आहे. प्लीज जे स्टुडंट Day 2 अटेंड केलेत किंवा Day 1 अटेंड केलेत, फक्त जर्मन शिकून इंडियामध्ये जॉब करू. येस, फक्त 12 असेल तरी तुम्ही जर्मन, तुमच्याकडे B1 सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही इंडियामध्ये जॉब करू शकता. ओके. येस. APS खूप इम्पॉर्टंट आहे. SOP का असतो, LOR का असतो, पासपोर्ट कसं करायचं आहे, याचे सगळे डिटेलमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये PDF प्रोव्हाइड केलेली आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट तुमची ऍडमिशन प्रोसेस काय असते. येस, चालते. हा. आता सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला स्टेप बाय स्टेप गायडन्स किंवा स्टेप बाय स्टेप पहिली स्टेप काय आहे की जेणेकरून तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता. कम्प्लीट तर तुमचं 12 पाहिजे, विथ स्ट्रॉंग अकॅडमिक पाहिजे, तुमचे इंग्लिश पण चांगले व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी चेक करायचं आहे की तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीसाठी आपली ऍप्लिकेशन करू शकता किंवा तुम्ही कोण्या कोर्ससाठी अप्लाय करू शकता. लँग्वेज रिक्वायर्ड आहे का, लँग्वेज रिक्वायर्ड त्याला कुठली लेवल आहे, आणि तुम्हाला APS साठी अप्लाय करायचं आहे. APS हे कंपल्सरी आहे. तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा किंवा माझे व्हिडिओज पण आहेत युट्यूबला माझ्या, चेक करा.
आणि IELTS इज कंपल्सरी आणि जर्मन लँग्वेज. जर तुम्ही प्रॉपर तुम्हाला जर्मनीसाठी जायचं असेल तर जर्मन लँग्वेज, विदाऊट जर्मन लँग्वेज तुम्ही जाऊ शकता. पण तुम्हाला पार्ट टाइम जॉबसाठी जर्मन लँग्वेज इज कंपल्सरी आहे. B1 आहे, B2 लेवल. युनिव्हर्सिटीला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ऍडमिशन लेटर तुम्हाला अप्रूव्ह होतं. आणि ब्लॉक अकाउंट. जे स्टुडंट फायनान्शियल स्ट्रॉंग नाही आहेत, ज्या स्टुडंटला फायनान्शियल साठी जर ब्लॉक अकाउंट असेल तर तुम्हाला ब्लॉक अकाउंट, तिथे तुम्हाला कंपल्सरी आहे ब्लॉक अकाउंट. स्टुडंट विजाला तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि तुम्हाला फ्लाय करायचा आहे जर्मनीसाठी. हा जो तुम्हाला ओव्हरऑल प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला 6 ते 7 महिने ड्युरेशन लागत आहेत. जे स्टुडंट फायनल इयरला आहेत त्यांनी आतापासून प्रोसेस स्टार्ट करायचा आहे. किंवा जे स्टुडंट साठी जातात त्यांना 1 वर्ष कंपल्सरी आहे होम कंट्रीमध्ये त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट पाहिजे. 8 to 12 मंथ इन ऍडव्हान्स तुम्हाला प्रोसेस चालू करायचा आहे. म्हणजे तुम्हाला चांगला करिअर पाथ करायचा आहे. तुम्हाला लँग्वेज इम्प्रूव्ह करायचं आहे. इंग्लिश असेल, जर्मन असेल, हे येणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करायचे आहेत आणि तुम्हाला फ्लाय करायचं आहे जर्मनीसाठी विदिन बेस्ट जर्नीसाठी. आणि तिथे तुम्हाला जाण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गायडन्स असणं खूप गरजेचं आहे. जे स्टुडंट मास्टर्ससाठी, बॅचलरसाठी जातात तुम्हाला आता स्टार्ट करणं गरजेचं आहे लँग्वेज. IELTS असेल या जर्मन असेल, हे खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरती नाही, प्लीज तुम्हाला अप्लिकेशनची लिंक येईल, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करायचं आहे. सर इंडियामध्ये कसं काम करू शकतो? येस करणार आहे. प्लीज तुम्ही उद्याचा सेशन अटेंड करायचा आहे जॉब रिलेटेड. ओके, येस. प्लीज तुमचे काही डाऊट्स असतील रिगार्डिंग एज्युकेशनसाठी, मास्टर्ससाठी, बॅचलरसाठी, IELTS साठी, जर्मन भाषेसाठी, प्लीज तुम्ही तुमचे क्वेश्चन विचारू शकता. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आउसबिल्डिंगन प्रोग्राम, की जो प्रोग्राम जर्मनीसाठी आणि जर्मनीसाठी असेल त्यासाठी. तर सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंटेशनचा पार्ट येतो. तुम्ही बॅचलरसाठी जाताय किंवा तुम्ही हाऊसबिल्डिंग प्रोग्रामसाठी जायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला आहे डॉक्युमेंटेशन्स. की हे पार्ट असतो डॉक्युमेंटेशनचा, की डॉक्युमेंटेशन्स मध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे. आणि ज्या स्टुडंटकडे पासपोर्ट ऑलरेडी आहे, प्लीज तुम्ही करायचं आहे पी. स्टुडंटकडे पासपोर्ट ओके आहे, त्या स्टुडंटनी प्लीज टाईप करायचं आहे पी. ओके, चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला पी टाईप करायचं आहे. येस, येस. ओके, ओके. हा, मोस्टली सगळ्या स्टुडंटकडे पासपोर्ट आहे. बघा, इंडियन गव्हर्नमेंट या भारत सरकार असा तुमच्याकडे पासपोर्ट असणं फर्स्ट डॉक्युमेंट. तुम्ही जॉबसाठी जात असाल, हाऊस बिल्डिंग प्रोग्रामसाठी असेल, स्टडीसाठी असेल, कुठल्याही रिझनसाठी, अँड इव्हन तुम्ही व्हिजिट करण्यासाठी जरी जात असाल तर तुम्हाला हा पासपोर्ट असणं खूप गरजेचं आहे, फर्स्ट डॉक्युमेंट. आणि पासपोर्ट जेव्हा तुम्ही एअरपोर्टला जाताय तुम्हाला असे एंट्री पास असतो. प्रत्येक कंट्रीचा तुम्हाला असा एंट्री पास विजा असतो. तुम्हाला स्टुडंट विजासाठी जाताय, जॉबसाठी जात असेल तर जॉब सीकर विजा असेल, जर्मनीसाठी असेल, एनी अदर कंट्रीसाठी. आणि तुमचं 10th अँड 12thचं मार्कशीट. जर तुम्ही मास्टर्ससाठी जात असाल तर तुम्हाला बॅचलर डिग्रीची सगळी प्रोसेस माहिती पाहिजे. APS सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला. IELTS या टॉफेल आम्ही रिकमेंड करतो तुम्ही IELTS ची एक्झाम द्या. SOP, LOR, CB, युनिव्हर्सिटी अप्लिकेशन, फायनान्शियल प्रूफ मीन्स ब्लॉक अकाउंट. ओके. आणि ते तुम्हाला बँकेतून लोन पण भेटते, एज्युकेशन लोनला पण तुम्ही अप्लाय करू शकता. हेल्थ इन्शुरन्स आणि व्हिसा डॉक्युमेंट्स. APS हे काय आहे? इंडियन स्टुडंटसाठी APS सर्टिफाईड हे खूप महत्वाचं आहे. की APS मध्ये काय होतं, तुमचे जे अकॅडमिक डॉक्युमेंट आहेत ते व्हेरीफाय करतात की खरंच ते व्हेरीफाय जेन्युन आहेत का. तुम्ही युनिव्हर्सिटीमधून अप्लाय करताय, एखाद्या स्टडीसाठी करताय, विजेसाठी करताय, तर APS तुम्हाला सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला APS प्रोसेस काय, तुम्हाला रजिस्टर करायचं APS साठी. आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत तुम्हाला ते अपलोड करायचे आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन ते APA काय करतं, पूर्ण व्हेरीफाय करतं डॉक्युमेंट.
आणि तुमचे जर डॉक्युमेंट जेन्युइन असतील, व्हेरीफाईड असतील, तर तुम्हाला एक सर्टिफिकेट रिस्यू होतं, एपीएस सर्टिफाईड अप्रुव्हल किंवा एपीएस सर्टिफिकेट भेटतं. आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला अटॅच करायचं आहे व्हिसा प्रोसेससाठी. एवढं सिम्पल आहे, एवढं काय डिफिकल्टी काहीच नाही. ओके. आणि एपीएस इज मॉनिटर व्हेरीफाईंग डॉक्युमेंट आणि युअर ऑथराइज जर्मन. मग तुम्हाला त्या जर्मनच्या युनिव्हर्सिटी ऍडमिशन भेटते, तुम्ही तिथून ऍडमिशन करून फ्लाय करू शकता जर्मनीसाठी. ओके. असा हा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्कॉलरशिप. आता हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जे स्टुडंट फायनान्शियल त्यांचं वीक आहे, की त्यांना फायनान्शियल एवढे स्ट्रॉंग नाहीत, तर त्या स्टुडंटसाठी उद्या प्रोसेस सांगणार आहे. प्लीज तुम्ही उद्याचं सेशन अटेंड करायचं आहे. उद्या जॉबच्या रिलेटेड आहे. जे सेशन्स आहेत तुम्ही त्या सेशनच तुम्हाला क्वेश्चन विचारतायत. पहिलं जो सेशन तर डे 1 जर्मन लँग्वेज होतं, आजचं एज्युकेशन रिलेटेड आहे. आणि डे 3 तुमचं जॉबच्या रिलेटेड आहे. ओके. प्लीज तुम्ही उद्याचं सेशन अटेंड करा. तुमचे जे काही डाऊट्स आहेत, क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये जॉबच्या रिलेटेड क्लिअर होणार आहे. ओके. आता एपीएस जे स्टुडंट फायनान्शियल वीक आहेत, की ज्या स्टुडंटचं त्यांना स्टडीसाठी जायचं आहे, बट त्यांचं फायनान्शियल वीक आहे, तर त्यांच्यासाठी हे 2 स्कॉलरशिप्स आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढू शकता. DEED डार्ट ही स्कॉलरशिप्स आहे, जर्मन एम्बेसी स्कॉलरशिप्स करते. आणि KEED कार्ड, या ह्या 2 जे स्कॉलरशिप्स आहेत, हे स्कॉलरशिप जर्मन गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते. ही इंटरनॅशनल स्टुडंटसाठी अप्लिकेबल आहे. ओके. कार्ड स्कॉलरशिप इज सपोर्टेड टेंडर ऑफ द मोस्ट व्युएलर डेव्हलपिंग कंट्रीज बाय द स्टुडंट बाय रिसर्च इन जर्मनी. जे स्टुडंट स्टडीसाठी रिसर्चसाठी जात आहेत, तिथे तुम्हाला ते अप्लिकेबल आहे. जर्मन होस्ट कंट्री जर्मनी आहे आणि जर्मन युनिव्हर्सिटीज आहेत. ओके. ही युनिव्हर्सिटी मास्टर पीएचडी साठी बॅचलरसाठी आहे. ओनली अप्लिकेबल फॉर इंटरनॅशनल स्टुडंटसाठी अप्लिकेबल आहे. डीएडी डाळ सेम ओपन डाळ युनिव्हर्सिटीज आहेत, तिथं फुल्ली फंडेड आहे. तुम्हाला ते कुठे कुठे फंड करतायत, त्यामध्ये तुम्हाला फुल्ली ट्युशन फीस, तुम्हाला मंथली स्टायपंड प्रोव्हाइड करतायत, अकोमोडेशनचा सपोर्ट आहे. आणि इथे तुम्हाला कंपल्सरी हेल्थ इन्शुरन्स, ट्युशन फीस, तुम्हाला फ्लाईट तिकीट पण तिथे प्रोव्हाइड करतायत. मंथली स्टायपंड, स्टडी रिसर्च, मंथली तुमचा रेंट असेल, अलाउन्स असेल, हे सगळं काही तुम्हाला या स्कॉलरशिप थ्रू तुम्हाला अप्लाय करता येते आणि स्कॉलरशिपला तुम्हाला इथे अप्लाय करता येते. याच्यासाठी कुठला असा पॅटर्न आहे की पर्टिक्युलर कोणते एक्झाम द्यायची नाही. तुम्हाला एक IELTS आणि जर्मन आणि तुम्हाला युनिव्हर्सिटीला अप्लिकेशन जे ऑफर लेटर भेटते ना, ते ऑफर लेटर्स हे तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. नंतर तुम्ही अप्लाय करायचं आहे युनिव्हर्सिटीला, तुम्हाला एक लेटर इश्यू होतं की तुम्ही ते जर्मनीसाठी अप्लिकेबल आहात, या युनिव्हर्सिटी तुम्हाला ऍडमिशन भेटलं आहे. त्यानंतर तुम्ही एज्युकेशन लोनसाठी पण अप्लाय करू शकता. प्लीज तुमचे जे काही डाऊट्स आहेत, क्वेश्चन्स आहेत, तुमचे ओनली एज्युकेशन रिलेटेड, प्लीज तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारायचं आहे. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा आहे आउसबिल्डिंगन प्रोग्राम, की जो प्रोग्राम जर्मनीसाठी कमो आणि सिक्वा आहे, याचं मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार. प्लीज तुमचे जे काही डाऊट्स आहेत, ओनली एज्युकेशन रिलेटेडचे क्वेश्चन समजले नसेल तर तुम्ही IELTS जनरल, येस, अकॅडमिक फॉर स्टडीसाठी, जनरल फॉर जॉबसाठी, तर तुम्हाला अकॅडमिक IELTS द्यावा लागेल. IELTS ही 2 वर्षाची व्हॅलिडिटी असते, 2 वर्ष व्हॅलिडिटी आहे IELTS. ओके. येस. येस. IELTS हा 2 वर्षाचा कोर्स, 2 वर्षाची व्हॅलिडिटी असते. येस. तुम्हाला IELTS फक्त स्टडीसाठी हाऊस प्रोग्रामसाठी IELTS लागत नाही. ओके. येस. प्लीज तुमचे जे काही क्वेश्चन, एज किती पाहिजे, एज हाऊस प्रोग्रामसाठी जस्ट प्लीज वेट करा, मी एक्सप्लेन करतोय. ओके. हाऊस साठी 35 एज लागते. मी डिटेलमध्ये याच्यात तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके. येस. आता तुमचे जे काही क्वेश्चन असतील, हे आजचं हे जे मी 30 मिनिट्स एक्सप्लेन केले फॉर स्टडी पर्पजसाठी, की जे स्टुडंट जर्मनीसाठी स्टडीसाठी जायचं आहे अशा स्टुडंटसाठी. आता जो प्रोग्राम आहे, की सगळ्यात इम्पॉर्टंट हाऊस प्रोग्राम, की तुम्ही ते सगळे तुमचे काही क्वेश्चन असले तुम्ही हाऊस प्रोग्राम बद्दल विचारू शकता. आणि हा जो प्रोग्राम आहे जर्मनीसाठी कमवा आणि शिकवा, जसं तुम्ही जर्मनीसाठी हाऊस प्रोग्रामसाठी जायचं आहे, तुम्हाला कमवा आणि शिकवा ह्या रेंजमध्ये आहे. याच्यासाठी पहिला बेसिक क्रायटेरिया जो आहे तुमचं 12 पास.
तुमचं मिनिमम ग्रॅज्युएशन पाहिजे 10th या 12th. ओके, प्लीज प्रॉपर लक्ष द्यायचं आहे. आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करणार आहे हाऊस बिल्डिंग प्रोग्राम. आणि तुमचे जे काय डाऊट्स आहेत, क्वेश्चन आहेत, प्लीज तुम्ही चॅट मध्ये तुमचे क्वेश्चन विचारा. ओके, आता हाऊस बिल्डिंग प्रोग्राम हा 2026, हाऊस बिल्डिंग प्रोग्राम 2026 साठी इयर तुम्हाला शिकायचं आहे आणि लर्न करायचं आहे, लर्न करायचं. तुम्हाला हाऊस बिल्डिंग स्टायपन बेस्ड तो टेक्नॉलॉजी सांगा एक्सप्रेस कव्हर लेटर होतं. येस, हाऊस बिल्डिंग प्रोग्राम साठी तुम्हाला मी आता एक्सप्लेन करतोय. याच्यासाठी तुम्हाला स्टायपन भेटते. 4 तास काम करायचं असतं आणि 4 तास तुम्हाला वर्क करायचं असतं. हाऊस बिल्डिंग प्रोग्राम मध्ये जर्मनीसाठी हा हाऊस बिल्डिंग प्रोग्राम आहे. फ्री करिअर गायडन्स हा वेबिनार मध्ये आजचा आहे. आणि तुम्हाला स्टडी गव्हर्नमेंट रिकमेंड हा कोर्स आहे आणि राईट करिअर राईट गायडन्स आहे. आजच्या वेबिनारचा अजेंडा काय आहे की आजच्या वेबिनारमध्ये प्लीज स्क्रीन विजिबल आहे आणि माझा आवाज जर क्लिअर असेल तर प्लीज तुम्ही एकदा चॅट बॉक्समध्ये येस टाईप करा. स्क्रीन पण विजिबल आहे आणि माझा आवाज पण क्लिअर होते. ओके, हाऊस बिल्डिंगची स्क्रीन तुम्हाला आता दिसत असेल. ओके, गुड, थँक्यू. येस, थँक्यू. येस, आता या हाऊस बिल्डिंग प्रोग्राम मध्ये हाऊस बिल्डिंग प्रोग्राम आहे. हा हाऊस बिल्डिंग प्रोग्राम जर तुम्हाला एकदम मराठीमध्ये सांगायचा असेल, कमवा आणि शिकवा. सॅलरी भेटते ड्युरिंग द ट्रेनिंग. तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. आणि त्याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, याला कोण अप्लाय करू शकतं, जर्मन लँग्वेज रिक्वायरमेंट आहे का, विजा प्रोसेस काय आहे, आणि तुम्हाला करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, आणि तुमचे क्यूबी क्वेश्चन्स. लर्न जर्मन तुम्हाला करायचं आहे, कमवायचं आहे आणि बिल्ड करिअर, आणि इन जर्मनी तुम्हाला जर्मनीसाठी फ्लाय व्हायचं आहे. प्लीज मित्रांनो, तुम्हाला जर जर्मनीसाठी जायचं असेल तर तुम्हाला स्ट्रगल करणं लाईफमध्ये खूप गरजेचं आहे. स्ट्रगल मीन्स काय, तुम्हाला जर्मन भाषा येणं खूप इम्पॉर्टंट आहे या प्रोग्रामसाठी. या प्रोग्राममध्ये तुम्हाला IELTS ची गरज नाहीये, ब्लॉक अकाउंटची गरज नाहीये. तुम्हाला एकच इम्पॉर्टंट आहे, जर्मन लँग्वेज. ज्या स्टुडंटना जर्मन भाषा येते ना, त्या स्टुडंटसाठी हा प्रोग्राम खूप इम्पॉर्टंट आहे, हाऊस बिल्डिंग प्रोग्राम, की जेणेकरून तुम्ही ह्या प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकता हाऊस बिल्डिंग प्रोग्रामसाठी. ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला जर असेल व्हाय जर्मनी, मी तुम्हाला ऑलरेडी डे 1 मध्ये पण डे 1 मध्ये पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की व्हाय जर्मनी, जर्मनीज का, जर्मनीज का निवडावी, जर्मनीमध्ये करिअर आहे का. यासाठी आजचे जे आपले वेबिनार चालू आहे, डे 1, डे 2, डे 3, हे खूप इम्पॉर्टंट आहे. एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी शेअर केली आहे डे 1 मध्ये, आणि आजच्या डे 2 मध्ये मी तुम्हाला स्टडी हाऊस बिल्डिंग प्रोग्राम पूर्ण रोडमॅप. आणि उद्याचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. प्लीज उद्याचं सेशन मिस करू नका. तुम्हाला डायरेक्ट इंडियामधून जॉबसाठी अप्लिकेशन करता येतात. ते अप्लिकेशन कसे करायचे, कुठून करायचे, कोणती लीड्स लागेल, हे सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये एक्सप्लेन करणार आहे. वर्ल्ड स्ट्रॉंग इकॉनॉमिक, तुम्हाला तर माहित असेल वर्ल्ड लार्जेस्ट इकॉनॉमी आहे युरोपची. आणि ऑटोमोबाईल एक्सलन्सी तुम्हाला ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असेल, इनोव्हेटिव्ह असतील, ग्लोबल बिझनेस लिडरशिप्स आहे, इंडस्ट्रीयलचं हब आहे. जर्मनी हे इंडस्ट्रीयलचं हब आहे. हाय सॅलरीज आहेत, स्किल्सचं तुम्हाला तिथं खूप शॉर्टेज आहे, की तुम्हाला तिथे स्किल्ड वर्करची खूप गरज आहे. आणि तुम्ही तिथं PR साठी पण अप्लाय करू शकता. हाय क्वालिटीज एज्युकेशन आहे, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे, स्ट्रॉंग इकॉनॉमी आहे, आणि इंटरनॅशनल एक्सपोज आहे. प्लीज तुमचे जे काही डाऊट्स असतील 2 मिनिटांमध्ये तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. एज लिमिट, येस, जॉबसाठी एज लिमिट काही नाही, पण तुम्ही एक 50च्या मिनिमम तरी तुमचं 50च्या अबो नाही चालेल. ओके, एक कंट्रीची रिक्वायरमेंट की अबो 50, तर 45-30 इज इनफ आहे. 45 पर्यंत.
येस. हॅलो सर. येस. येस. हॅलो सर. हॅलो. येस. सर, हाऊस बिल्डिंग प्रोग्राम जिथे आपण जर आपलं तिथे सिलेक्शन झालं तर तिथे याच्यावर राहण्याचा हो, जस्ट वेट करा, वेट करा, मी त्याच्याबद्दल करतोय, एक्सप्लेन करतोय. जस्ट वेट गौरव, जस्ट वेट. ओके. येस. हा. हा झाला थँक्यू. एक बेसिक प्रोसेस होती की तुम्हाला हाऊसबिल्डिंग प्रोग्राम काय आहे, जर्मनी काय इम्पॉर्टंट आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हाऊसबिल्डिंग प्रोग्राम हा एक्झॅक्टली आहे तरी काय. तिथं तुम्हाला 50% वर्क करायचं आहे आणि 50% स्टडी करायचं आहे. इथे तुम्हाला कंपनी ट्रेनिंग देणार आहे. इथे तुम्हाला कंपनी सगळं तुमचा खर्च सगळं कंपनी प्रोव्हाइड करते. प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे, नॉट द थेरॉटिकल ट्रेनिंग. कंपनी तुम्हाला 4 तास वर्क करतात आणि 4 तास तुम्हाला शिकवत आहे, त्याचं तुम्हाला स्टायपंड भेट. ओके. स्टडी प्लस वर्क टुगेदर तुमचा स्टडी पण असणार आहे आणि तुम्हाला तिथे वर्क पण असणार आहे. आणि मंथली सॅलरी असणार आहे, नॉट इयरली. रिक्वायरमेंट तुम्हाला क्वालिफिकेशन पाहिजे, करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ग्रोथ सक्सेस आहे. आणि तुम्हाला दोन टाईपचे हाऊस बिल्डिंग प्रोग्राम तुम्हाला कोणत्या कोणत्या फील्डमध्ये आहे की तुम्ही तिथे अप्लाय करू शकताय. सगळ्यात मोस्ट नर्सिंग जे हॉस्पिटॅलिटीमध्ये आहेत, मेकाट्रॉनिक सेक्टरमध्ये आहेत, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आहेत, आय टी सेक्टरमध्ये, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, हॉस्पिटॅलिटी, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये, आणि इव्हन तुमचं एनी ग्रॅज्युएशन आहे. प्रत्येक फील्डमध्ये असे 300+ असे प्रोग्राम आहेत की तिथे तुम्हाला जर्मनीसाठी हाऊस बिल्डिंग प्रोग्राम आहे. पर्टिक्युलर याच फील्डमध्ये नाही, पर्टिक्युलर तुम्हाला याच फील्डमध्ये नाही. हाऊस बिल्डिंग प्रोग्रामसाठी इलेक्ट्रॉनिक्स, हॉस्पिटॅलिटी, कन्स्ट्रक्शन, मोबॅलिटी, आणि यामध्ये तुम्हाला दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होतो हाऊस बिल्डिंग प्रोग्राम. एक होतो ड्युएल हाऊस बिल्डिंग प्रोग्राम आणि एक असतो फुल स्कूल बेस हाऊस बिल्डिंग. इथे तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते. मोस्ट पॉप्युलर म्हणजे हा आहे की तुम्हाला कंपनीमध्ये ट्रेनिंग आणि प्लस तुम्हाला तिथे जॉब असतात. आणि जर तुम्ही क्लास म्हणजे जर तुम्ही आता एज्युकेशन सेक्टरमध्ये आहेत, टीचर फील्डमध्ये आहेत, ज्यांना युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे, स्कूल बेसमध्ये जायचं आहे, टीचिंग करायचे आहे, त्यांच्यासाठी हा स्कूल बेस हाऊस बिल्डिंग प्रोग्राम आहे. आणि हे ड्युएल हाऊस बिल्डिंग प्रोग्राम. इथे तुम्ही अप्लाय करताय, हेल्थ फील्डमध्ये असते, स्टायपंड मिळते, क्लासरूम ट्रेनिंग असेल, मंथली थेरॉटिकल एज्युकेशन, एज्युकेशन इन्स्टिट्यूट असतील, लर्निंग, स्किल मेकिंग, डिफिकल्टीज असतील. आणि इथे तुम्हाला कंपनीमध्ये प्रॅक्टिकल वर्क करायचे 4 तास आणि 4 तास तुम्हाला शिकवलं जातं. ओके. थेरॉटिकल एज्युकेशन ऍट द व्हॅकेशन स्कूल आणि रिसीव्ह द मंथली सॅलरी ड्युरिंग द ट्रेनिंग. तुम्हाला इथे मंथली सॅलरी आहे, प्रॅक्टिकल आहे, फायनान्शियल तुम्ही इंडिपेंडेंट असा, करिअरची तुम्हाला सिक्युरिटी आहे, ब्राईट हेड आणि फ्युचर्स आहे. आता हे तुम्हाला एक बेसिक्स हाऊस बिल्डिंग प्रोग्रामचे आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे वेगवेगळे फील्ड्स आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आणि सॅलरी रेंज, आता सगळ्याचा इम्पॉर्टंट असतं की आता ह्याचा पण क्वेश्चन होता की तुम्हाला सॅलरीज किती पाहिजे. आणि बघा, कंपनी प्रोव्हाइड करायचं असेल तर तुम्हाला कंपनी मोस्टली सगळं प्रोव्हाइड करते. अकोमोडेशन, फूड. अकोमोडेशन फूड हे तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते. तर तुम्हाला स्टायपंड भेटते 800 मिनिमम. डिपेंड्स तुमचा कोर्स कोणता आहे. हाऊस बिल्डिंग पण हा 3 वेळाचा आहे, म्हणजे 1 वर्षाचा पण असतो तुमच्या प्रोफाईलनुसार, 2 वर्षाचा पण तुम्हाला अप्लाय करता येतं आणि 3 वर्षाचा पण अप्लाय करता येतं. तुम्ही कुठल्या फील्डमध्ये आहात, तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये आहे त्यानुसार ते तुमची कॅटेगरी डिसाईड होते, कंपनी डिसाईड करते. ओके. जर तुम्ही फर्स्ट इयर असाल तर तुम्हाला 800 रुपये ते 1100 युरो, नॉट रुपीज, तुम्हाला मंथली स्टायपन असते. सेकंड इयरमध्ये 900 ते 1200 आणि थर्ड इयरला तुम्हाला 1000, 1200, 1300 स्टायपन मिळते. 4 तास वर 4 तास हे आहे. लर्न विथ युअर लर्न. ओके. इन्शुरन्सिंग तुम्हाला एवढी पाहिजे. फायनान्शियल तुम्ही इंडिपेंडंट आहात आणि व्हॅलिड स्किल आहे. आणि हा तुमचा प्रॅक्टिकल ट्रेनिंग, मंथली स्टायपन आणि रिअल तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स आहे आणि ब्राईट करिअर. आता याच्यामध्ये तुम्हाला आफ्टर कम्प्लीट द हाऊस बिल्डिंग प्रोग्राम, आता जेव्हा स्टुडंटचा हाऊस बिल्डिंग प्रोग्राम कम्प्लीट होते त्यानंतर तुम्हाला तिथे सॅलरीज दिली जाते तुमच्या एक्सपिरियन्सवर. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, याला इलिजिबिलिटी क्रायटेरियाला कोण कोण अप्लाय करू शकतो. तुमचं मिनिमम 10th या 12th पास पाहिजे. सायन्स बॅकग्राऊंड असेल, वेल अँड गुड. तुमचं एज लिमिट आहे 18 ते 30 ते मॅक्स 35.
35च्या अगो तुम्ही अप्लाय नाही करू शकत हाऊस बिल्डिंग प्रोग्रामसाठी. एखादी कंपनी तुम्ही रिसिव्ह करू शकतात, पण चान्सेस खूप कमी असतात. तर एजचा हा त्यांच्याकडे एक काढरे आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला जर्मन लँग्वेज B1 B2 लेवल येणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे जर्मनचं सर्टिफिकेट नाही, गृहीतेचं B1 B2, तर तुम्ही ह्या प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला जर्मन येणे आणि जर्मन भाषा येणं खूप इम्पॉर्टंट आहे. पहिली हेच कॅटर आहे त्यांची की जर्मन. म्हणून इथे तुमचे ऑपॉर्च्युनिटी का जास्त आहेत की ज्या स्टुडंटकडे जर्मनचं सर्टिफिकेट नसते, म्हणून ह्याला अप्लाय करू शकत नाही. त्यांचं एकच आहे, तुम्ही जर्मन भाषा शिका. जर्मन भाषा शिकून तुम्ही जर्मनीमध्ये या, त्यासाठी हा प्रोग्राम आहे. ओके. व्हॅलिड पासपोर्ट हे तर बाकीचे सगळे डॉक्युमेंट सगळ्यांकडे असतातच. ओके. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जर्मन भाषा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जर्मन लँग्वेज. आणि ज्या स्टुडंटना जर्मन भाषा येते अशा स्टुडंटसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. ही एक तुमच्यासाठी एक ओपन डोर आहे. तुमचं ग्रॅज्युएशन नसेल, 10वी आहे, 12वी आहे, पण तुमच्याकडे जर्मन भाषा असेल, तर तुम्हाला जर्मनीसाठी ऑस्बिलुंगन प्रोग्राम हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी तुम्हाला ब्लॉक अकाउंटची गरज नाहीये. याच्यासाठी तुम्हाला अ, याच्या IELTS ची गरज नाहीये. फक्त एकमेव की तुम्हाला जर्मन B1 लेवल, ऍटलिस्ट तुमच्याकडे B2 लेवल सर्टिफिकेट. तुम्हाला आमच्या इन्स्टिट्यूटचं नाही चालत. याच्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे गोईथेचं इन्स्टिट्यूट, की हे सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे फॉर हाऊस बिल्डिंग प्रोग्रामसाठी. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आता. हे सर्टिफिकेट तुम्हाला अप्लाय करायचं आहे. बघा इथे तुम्हाला B1, आता आमचे स्टुडंट सर्टिफाईड आहे इथे दिसते बघा, हायलाईट केलेलं असेल तुम्हाला B1 B2 C1. आणि हे जे सर्टिफिकेट जर तुम्ही इंडियामध्ये जर सर्च करता जॉब, तर आमचं सर्टिफिकेट पण सेम आहे. तुम्हाला हे सर्टिफिकेट इनफ आहे फॉर इंडियन जॉब कल्चरसाठी. या सर्टिफिकेटवरती पण तुम्हाला इंडियामध्ये जॉब प्लेसमेंट होतं. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला जर्मनचं B1 लेवल सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट आहे प्रोग्रामसाठी फॉर हाऊस बिल्डिंग प्रोग्रामसाठी. प्लीज तुमचे जे काही क्वेश्चन आहेत तुम्ही आता, हाऊ टू गेट द हार्ड कॉपी तुम्हाला गृहितेची भेटून जाते एक्झाम दिल्यानंतर. एक्झाम दिल्यावर तुम्हाला कलेक्ट करता येते. येस. अजून तुमचे काय डाऊट्स असतील हाऊस बिल्डिंग प्रोग्राम रिलेटेड, फिटनेस टाईप पण द्या. हो मच एक्सपेन्शन. एक्सपेन्शन तुम्हाला कंपनी साईडनं प्रोव्हाइड करते. अकोमोडेशन्स, फूड, ट्रान्सपोर्टेशन्स, ते तुम्हाला स्टायपनची गरज नाही एक्सपेक्टेशन करण्याची. ओके. येस. लेवल कोणती आहे प्लीज तुम्ही मला मेसेज करा. फॉर स्टुडंटसाठी स्टायपनचं मी तुम्हाला 800 ते 900 युरो पर इयरली येते. येस. तुम्हाला सॉफ्ट कॉपी भेटली असेल. सर हाऊस येस येस. सर हाऊस बिल्डिंगसाठी एज लिमिट काय आहे? एज लिमिट 35 आहे. 35 to 40 मॅक्स. प्लीज तुमचं एज नंबर हे 49 आहे, तर तुम्ही जॉबसाठी अप्लाय करा. उद्याचं लेक्चर तुम्ही अटेंड करा रिगार्डिंग जॉबसाठी असा एज क्रायटेरिया कुठला नाही. ते मी तुम्ही हाऊस बिल्डिंगसाठी नाही, सॉफ्ट कॉपी आहे. ओके. तुम्ही प्रिंट आउट करा त्यांच्या. तुम्ही मला मेसेज करा 88294460 मी तुम्हाला गाईड करतो. ओके. येस. हाऊस बिल्डिंगसाठी तुमचं एज क्रायटेरिया 35 मॅक्स एवढा आहे. आणि जॉबसाठी प्लीज तुम्ही उद्याचं सेशन तुम्हाला अटेंड करायचं आहे रिगार्डिंग जॉब्स. प्लीज तुम्ही मला 8828294460 या नंबरवरती मेसेज करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतोय. ओके. 8828294460. ओके. येस. चालेल. पण कोणती फील्ड आहे प्लीज 37 चालेल, काही प्रॉब्लेम नाही. येस. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल उद्याचं सेशन तुम्ही अटेंड करा. तुम्ही डायरेक्ट जॉबसाठी अप्लाय करू शकता, कारण तुमचा एक्सपिरियन्स पण असेल. एक्सपिरियन्स आहे, जर्मन लँग्वेज आहे, तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी जे एज असेल तुम्ही जॉबसाठी. एव्हरी स्टुडंट गेट द स्कॉलरशिप भेटते. DAD डार्टची पण भेटते आणि KD कार्डची पण भेटते. आणि स्टेट महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पण काही स्कॉलरशिप्स आहेत. ओके. येस.
महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पण काही स्कॉलरशिप असतात, तिथं पण तुम्ही अप्लिकेशन करू शकता. ओके, येस. ITI झाले तर प्लीज तुम्ही जॉबसाठी तुम्ही ट्राय करू शकता. उद्याचं सेशन तुम्ही अटेंड करायचं आहे रिगार्डिंग जॉब्स. ओके, बेटर ऑपॉर्च्युनिटी असेल तुम्हाला जॉबसाठी ITI वाले. हाऊस बिल्डिंग ऑन प्रोग्राम पण हाऊस बिल्डिंग ऑन प्रोग्रामची सॅलरी खूप कमी असते, की ते फ्रेशर स्टुडंट आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स नाही, ते स्टुडंट तुम्ही ट्राय करू शकता हाऊस बिल्डिंग ऑन प्रोग्रामसाठी. येस. ओके. आता विदाउट जर्मन पॉसिबल आहे, पण प्लीज ट्राय तुम्ही विथ जर्मन जा. जर्मन असेल तर तिथे चान्सेस जास्त आहे. विदाउट जर्मन पॉसिबल नाहीये. जर तुम्ही जाऊ शकता इंग्लिश वरती, पण तुम्हाला सॅलरी थोडं कमी भेटेल आणि थोडी वेगळी प्रोसेस असेल विदाउट जर्मन असेल तर वेल अँड गुड, चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कशाच्या रिलेटेड अप्लाय केल्यानंतर जॉबसाठी हाऊस बिल्डिंग प्रोसेस 6 महिने लागतील तुम्हाला. येस. आता हा कॅटेरिया होता इलिजिबिलिटी कॅटेरिया, की या हाऊस बिल्डिंग प्रोग्रामसाठी कोण कोण अप्लिकेशन करू शकतो. ओके, येस. आता सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला स्टार्ट कुठून करायचं आहे किंवा तुम्ही बिगिनर कुठून स्टार्ट करायचं आहे. तुम्ही जॉबसाठी असेल प्लीज तुम्ही उद्याचं सेशन तुम्हाला अटेंड करायचं आहे. आवडे स्टुडंट कॅन पास. येस. हा, सगळ्यात इम्पॉर्टंट स्टार्ट करायचं आहे तुम्हाला जर्मन लँग्वेज. उद्याचं सेशन तुम्ही अटेंड करायचं आहे. मी उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे जर्मन लँग्वेजचं रिलेटेड. हां, आणि तुम्हाला A1 लेवल, A2 लेवल, B1, B2 हे लेवल डे 1 तुम्ही अटेंड करा. जे स्टुडंट डे 1 अटेंड केले प्लीज तुम्ही युट्यूबला जाऊन तुम्ही डे 1 तुम्ही लेक्चर बघायचं आहे, तुम्हाला तर डिटेल इन्फॉर्मेशन भेटेल. जे स्टुडंट डे 1 A1 लेवल तुम्हाला स्टार्ट करायचे आहे. नेक्स्ट तुम्हाला A2 लेवल, मिनिमम रिक्वायर्ड फॉर B1 लेवल बघा दिले बघा. ओके, रिक्वायर्ड फॉर हाऊस बिल्डिंग प्रोग्राम आणि व्हिसा प्रोसेस. तुमच्याकडे B1 चं सर्टिफिकेट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, B1 लेवलसाठी बेटर ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला थोडं स्ट्रगल करावं लागेल लाईफमध्ये, की जर्मन भाषा शिकावं लागेल, करिअर पाथ आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात जसं मी तुम्हाला डॉक्युमेंटेशन सांगितले, पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट पासपोर्ट, एज्युकेशन सर्टिफिकेट, तुमचं 10th असेल 12th असेल या हायर एज्युकेशन सर्टिफिकेट पाहिजे. आणि हा कॅटेरिया 3rd नंबरचा इम्पॉर्टंट आहे, की तुम्हाला जर्मन B1 या B2 लेवल जेवढे तुमच्याकडे जास्त लेवल आहे तेवढं तुम्हाला तिथे ऑपॉर्च्युनिटीज आहे. तुमचा CV आम्ही बनवून देतोय आणि मोटिवेशनल लेटर. ओके, हे पण तुम्हाला बनवायचं आहे. प्रिपेअर व्हायचं आहे, स्वतः सबमिट डॉक्युमेंट करायचं आहे, इन्क्रीज करायचं आहे आणि तुम्हाला करिअरची ग्रोथ करायचं आहे. असा हा सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला स्टार्ट करायचा आहे जर्मन भाषा. येस, प्लीज तुमचे डाऊट असेल तर तुम्ही क्वेश्चन मध्ये विचारायचं आहे. प्लीज तुम्ही उद्याचं सेशन अटेंड करायचं आहे. A1 ची फीज नॉर्मल फी आहे आपली 5,000 रुपये. 2 महिन्याचा कोर्स असतो, ते मी डिटेलमध्ये तुम्हाला उद्या एक्सप्लेन करणार आहे. ओके, येस, थँक्यू. B1 B2 ची हे किती सर फी? वेगवेगळी फी असते, 10,000 15,000 असते. तुम्हाला आताच थोडा विचार करणार होता. पहिलं लेवल वाईज करायचा आहे. A1 2 महिने शिका, नंतर A2 चे 10,000 करून 2 ते 3 महिने आहे आणि B1 पर्यंत तुम्हाला 6 महिने लागतात B1 पर्यंत जाण्यासाठी ऍटलिस्ट. आणि तुमचा खर्च काय जास्त होणार आहे, 20 ते 25 रुपये खर्च होईल तुमचा B1 पर्यंतचा. आणि तुमच्याकडे B1 चं सर्टिफिकेट असेल तर मी तुम्हाला हे सगळं गाईड करणार आहे. अप्लिकेशन कसे करायचे जॉबसाठी ते उद्या करेल, पण हाऊस बिल्डिंग ऑन प्रोग्राम असेल, स्टडीसाठी जायचं मी तुम्हाला युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करून देणार आहे. ओके, IELTS एक्झाम तुम्ही स्वतः देऊ शकता, क्लास लावायची काही गरज नाहीये. त्यामध्ये मी तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल वगैरे प्रोव्हाइड करतोय. IELTS इंग्लिश लँग्वेज टेस्ट असते, ती इझिली तुम्ही 6.5 तुम्हाला IELTS भेटून जाईल. पण हाऊस बिल्डिंग ऑन प्रोग्रामसाठी IELTS ची गरज नाहीये. फक्त तुम्हाला जर्मन B1 लेवल येणं खूप इम्पॉर्टंट आहे. जॉबसाठी असेल या तुम्ही हाऊस बिल्डिंग ऑन प्रोग्रामसाठी असेल तर तुम्हाला B1 ऍटलिस्ट तुमच्याकडे B1 सर्टिफाईड पाहिजे. तुम्हाला युरोपा CV कसा बनवायचा ते मी तुम्हाला उद्या गाईड करणार आहे. कंपनीला अप्लिकेशन कसे करायचे, हाऊस बिल्डिंग ऑन प्रोग्रामसाठी तुम्हाला कंपनी कोणत्या आहेत, कसं अप्लाय करायचं ते सगळं डिटेलमध्ये असेल. इंटरव्ह्यू प्रिपरेशन येते तुमचं, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट साईन होतो कंपनी, आणि हे सगळं तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते हाऊस बिल्डिंग ऑन प्रोग्रामसाठी.
विजासाठी अप्लाय करायचा आहे आणि फ्लाय टू जर्मनी, जर्मनीसाठी तुम्हाला फ्लाय व्हायचं आहे. हा एक पूर्ण वे आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला जर्मन लँग्वेज येणं खूप इम्पॉर्टंट आहे. विदाऊट जर्मन लँग्वेज पॉसिबल आहे जॉबसाठी, पण खूप स्ट्रगल आहे. जर तुमच्याकडे लँग्वेज असेल तुम्ही इझिली तिथे जाऊ शकता. आणि तुम्हाला लँग्वेज आज ना उद्या जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल जर्मनसाठी तर लँग्वेज शिकणंच गरजेचं आहे. तुम्ही फीडबॅक घ्या, जर्मनमध्ये ऑलरेडी आहे त्यांना जर्मन भाषा नसेल तर किती प्रॉब्लेम येत आहे. ओके, तर ट्राय करा जर्मन भाषा शिकून तुम्ही जर्मनीमध्ये जा. आणि एनी युरोपियन कंट्रीज. आणि तुमच्याकडे जर B1चं सर्टिफिकेट असेल, जर तुम्हाला इंडियामध्ये जॉब करायचा असेल तर तुम्ही इंडियामध्ये पण जॉब करू शकता. एवढं काही प्रॉब्लेम नाहीये. तुमच्याकडे लँग्वेज येत असेल, B1 पर्यंत 6 महिने लागतील. ओके, येस. YD म्हणजे नाही समजलं मला. YD म्हणजे गॅप आहे का? इयर डाऊन चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फीज आहे 5,000 रुपये A1 ची, 2 महिन्याचा कोर्स आहे. येस, गॅप आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. गॅप चालते मास्टरसाठी. तेवढा आपण एक्सपिरियन्स दाखवतो की त्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन काहीतरी किंवा जॉब केलेला आहे. ओके, त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही वायडीचा. ओके, येस. येस. ओके, ही एक स्टेप बाय स्टेप आहे. ही प्रोसेस तुम्हाला असं नाही की आज अप्लाय केलं की उद्या भेटेल. या प्रोसेससाठी वेळ लागते. इंटरनॅशनल प्रोसेस आहे. हाऊस बिल्डिंगचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट साईन व्हायला पाहिजे. जर्मन तुमच्याकडे सर्टिफाईड पाहिजे. अकोमोडेशन तुम्हाला आम्ही देतोय. हेल्थ इन्शुरन्स आणि विजासाठी अप्लाय करायची ही प्रोसेस आहे. तर यासाठी तुम्हाला वेळ लागते जर्मन लँग्वेज शिकण्यासाठी. B1 लेवल शिकण्यासाठी 6 महिने लागत आहे. जर तुम्ही आता कुठे स्टार्ट केलं तुम्हाला 6 महिन्यामध्ये तुमच्याकडे B1चं सर्टिफिकेट पाहिजे. गोईते किंवा टॅल हे 2 सर्टिफिकेट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. असा हा रोडमॅप आहे. पहिलं तुम्हाला टार्गेट करायचं आहे जर्मन. जर तुम्ही रिअल खरंच तुम्हाला करिअर करायचं आहे, जर्मनीमध्ये जायचं आहे, तर त्या स्टुडंटसाठी आजपासून तुम्हाला चालू करायचं आहे जर्मन लँग्वेज. 6 महिने तुमच्याकडे ठेवावे, टार्गेट ठेवा की तुम्ही B1 सर्टिफाईड होणार आहात. 2 महिन्यामध्ये तुम्हाला तिथं कॉन्ट्रॅक्ट अप्लिकेशन करून तुम्हाला कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट भेटते. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं आहे आणि तुम्हाला व्हिसा अप्रूव्ह व्हायला 6 ते 12 वीक्स लागत आहे. जवळपास तुम्हाला 6 ते 7 महिने तुमच्या ह्या प्रोसेससाठी जाणार आहे. तर ही प्रोसेस चालू करण्यासाठी तुम्हाला आउसबिल्डिंग प्रोग्रामसाठी असेल तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट जर्मन लँग्वेज. आउसबिल्डिंग प्रोग्राम नंतर तुम्ही कन्वर्ट करू शकता फुल टाइम जॉबमध्ये. स्किल्ड वर्कर व्हिसा तुम्ही अप्लाय करू शकता. PR साठी अप्लाय करता आणि जर्मनी तुम्ही जर्मनचं सिटीजन घेऊ शकता 5 वर्षामध्ये. हे स्टेप बाय स्टेप आहे. तुम्हाला पहिली स्टेप करायचं असेल तर इथं तुम्हाला जर्मन भाषा, आउसबिल्डिंग प्रोग्राम, फुल टाइम जॉब्स, PR आणि इथं तुम्हाला अचिव्हमेंट करायचं आहे जर्मन सिटीजन. हे बोलण्याला खूप इझी आहे, पण यासाठी तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं. कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. कंटिन्युटी, डेली सातत्य ठेवून तुम्हाला हे करावं लागणार आहे. जर तुम्ही डेली 1 बाय 1 केला तर खूप इझी आहे. एवढं डिफिकल्ट काहीच नाही. एवढं डिफिकल्ट काहीच नाही. फक्त तुम्हाला गायडन्स, स्टेप बाय स्टेप करिअर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या कॉमन मिस्टेक. माझ्याकडे भरपूर स्टुडंट येत आहेत की त्यांनी कुठे 4 लाख पे केलेत, 5 लाख भरले, 10 लाख भरलेत हाऊसबिल्डिंग प्रोग्रामसाठी. तुम्हाला कोणालाही पैसे द्यायची गरज नाही. प्लीज तुम्ही कमेंट करा. हे तुम्ही फेक एजंटकडे तुम्हाला माहिती असेल की किती एजंट आहेत, तुम्हाला जर का अनुभव आला असेल तर प्लीज तुम्ही फक्त येस टाईप करा. तुमचा का अनुभव असेल याच्या रिलेटेड की हो सर बघा ओके 2 लाख. येस, असे एजंट आहेत की तुम्हाला 2-2, 3-3, 4-4 लाख. माझ्याकडे अशा काही केस येतात पुण्यामध्ये. मी विचारले ओके हा 10-10 लाख, 12-12 लाखापर्यंत सांगितले आहेत. त्यामध्ये तुम्हाला कुठलीही तुमच्याकडे गव्हर्नमेंट सर्टिफाईड असतायत सगळे. तुम्हाला जर B1 लेवल असेल तर तुम्हाला कोणाची गरज नाहीये. आता माझ्याकडे काय काय येत आहेत, त्यांच्याकडे B1 जर्मनचं काय सांगतच नाही. आम्ही हाऊस बिल्डिंग प्रोग्रामला अप्लाय करतोय म्हणतायत. हेल्थ इन्शुरन्स तिथे सांगतच नाही. आम्ही तुमचा हाऊस बिल्डिंगला अप्लाय करून देऊ म्हणतात. 2 लाख भरा, 3 लाख भरा, 6 महिन्यामध्ये होते. मित्रांनो,
तुमच्याकडे जर्मन भाषा लँग्वेज नसेल तर तुम्हाला अप्लाय करता येत नाहीये आणि ते पण सर्टिफिकेट अशा आमच्या इन्स्टिट्यूटचं नाही चालत. तर त्यासाठी तुम्हाला जर्मन A1 लेवलचं B1 लेवल डायरेक्ट तुमच्याकडे B2 लेवल सर्टिफिकेट पाहिजे जर्मन लँग्वेजचं, तरच तुम्हाला अप्लाय करता येते. तुम्हाला जर्मन भाषा शिकायची आहे, तुम्हाला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं आहे, करिअर गायडन्स पाहिजे, युरोपा सीव्ही एंड टू एंड असेल सर, आणि तुम्हाला पूर्ण IELTS चे रिक्वायरमेंट नाही पाहिजे. इथं तुम्हाला ब्लॉक अकाउंट नाही लागत. हे तुम्हाला अशी जर्नी आहे. जर्मन स्टार्ट टुडे तुम्हाला जर्मन भाषा शिकायची आहे आणि जर्मन भाषा शिकून तुम्हाला करिअर करायचं आहे. युरोप कंट्रीमध्ये आउसबिल्डिंग प्रोग्राम असेल, त्यानंतर तुमचा आजचा जो सेशन होता आउसबिल्डिंग प्रोग्राम एज्युकेशनसाठी असेल. प्लीज तुमचे क्वेश्चन्स तुम्ही चॅटबॉक्समध्ये विचारायचं आहे आणि उद्याचं सेशन मिस करू नका. उद्याचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे जॉबसाठी. जे तुमचे क्वेश्चन्स आहेत जॉबच्या रिलेटेड प्लीज तुम्ही उद्या तुम्ही तुमचे क्वेश्चन विचारायचा जॉबच्या रिलेटेड. आजचे क्वेश्चन फक्त तुमच्या हाऊसबिल्डिंग प्रोग्राम आणि स्टडीसाठीच विचारायचं आहे. उद्या आपण भेटूया जॉबच्या रिलेटेड, युरोपा सिव्हिल रिलेटेड. तुम्हाला ते उद्या क्वेश्चन विचारायचं आहे. आता तुमचे जे काही डाऊट्स आहेत, क्वेश्चन आहेत, प्लीज तुम्ही फक्त क्वेश्चन विचारा हाऊसबिल्डिंग आणि एज्युकेशनसाठी आणि जर्मन लँग्वेज रिलेटेड. ओके, येस. आपण उद्या सेशनमध्ये बघणार आहोत जॉबच्या रिलेटेड. उद्या सेम 8 o'clock वाजता सेशन असेल जॉबच्या.